शिवाजीराजे एका बुरुजावरून हे सारे पाहत होते. गडावर शांतता पसरली. राजे संत पावले टाकीत पायऱ्या उतरले. साऱ्यांचे मुजरे झडले. अभिमानाने कौतुकाने साऱ्यांचे चेहरे फुलले होते. भीमाच्या पाठीला जखम झाली होती. राजे म्हणाले, भीमा, अंगावर जखम घेतल्याखेरीज बरं वाटत नाही? राज काय करणार? नामर्दाची जाती पाठीवर घाव घालता. पळ सुटला असशील, तानाजी जेवणासाठी म्हणाला. तर येशीत जाऊ बघ. 2 मुंडकं पडल्यात. किल्लेदाराला समोर आणले गेले. किल्लेदार थरथरत होता. उसन्या अवसानाने तो म्हणाला, हे बरं नव्ह, सांगून ठेवतो. लय दिस गमजा चालायच्या नाहीत या. येसाची गडावर तोफ आहे जी आहे, याला तोफेच्या तोंडी द्या, राजे म्हणाले. किल्लेदार एकदम राजांच्या पायावर पडला. राजे, यात काय माझा गुन्हा नाही. गड तुमचा आहे. सांगशिला ती चाकरी करी. राजे हसले. दादाजींच्याकडे वळून म्हणाले, दादाजी, पाहिलं, ही आदिलशाहीची इमानी माणसं. किल्लेदारांना नजरकैदेत ठेवा. येसाजी, पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावर राहा. बाळाजी, चिमणाजी, गडाची मालमत्ता, धान्य, शिबंदी यांचा हिशोब करा. आम्ही पुण्याला जाऊन ताबडतोब माघारी घेऊ. गडाच्या पापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या. राजांनी साऱ्यांना धीर आश्वासन दिले. गडाची शिबंदी राजांनी बदली. जखमींना तातडीने डोलीने शिवापूरला वाड्यात हलविण्यात आले. गडाच्या प्रथम दरवाजाशी येताच राजांचे लक्ष नगरखान्याच्या फडकणाऱ्या हिरव्या ध्वजावर गेले. राजांनी विचारले, दादाजी, आपला झेंडा आणलात ना? जी, म्हणत दादाजींनी झेंडा पुढे केला. दादाजी, देवाच्या इच्छेनं स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं. त्याच देवाचा ध्वज आम्ही यापुढे वापरू. देवाचं राज्य उभं करू. नगरखान्यावर राजे गेले. आदिलशाही ध्वज उतरला गेला आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भगवा ध्वज फळकू लागला. दादोजींना आज दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादोजींनी दप्तरी प्रवेश करताच शामराव, निळकंठ, सोनोपंत, डबीर, बल्लाड, सबनीस उठून उभे राहिले. दादोजी बैठकीवर बसत म्हणाले, आज पूजेला जरा वेळ झाला. शामराव, आपले वैद्य कुठं आहेत? काल मात्र मिळाले नाही. शामराव निळकंठ म्हणाले, वैद्यराज 4 दिवसापूर्वी शिवापूरला गेले आहेत. कारण राजांनी पाठवलं होतं. शिवापूरला? दादोजी पुढे काही बोलले नाही. वाड्याबाहेर चौकीदार सकाळच्या उन्हात गप्पा मारित होते. टाळांचा आवाज कानावर आला. भाले सरसावून ते गडबडीने उभे राहिले. भरधाव वेगाने एक स्वार येत होता. वाड्याच्या दाराशी तो पाय उतार झाला. घोडा चौकीदाराकडे घेऊन अंगावरची धूळ न सटकता तो स्वार आत गेला. दप्तराच्या पायऱ्या चढून तो दप्तरी गेला. त्याने दादोजींना मुजरा केला. काय आहे? स्वाराने सर्वांवरून नजर फिरवली. तो घुटमळला. पंत, जरा बाहेर येत असा? त्रासिकपणे पंत म्हणले, अरे सांग ना, इथं कोण परका आहे? स्वार एकदम पुढे झाला. पंतांच्या कानाला लागला. पंत किंचाळले, काय सांगतोस? आणि भानावरीत पंत म्हणाले, काही नशा तरी करून आला नाहीस? नाही पंत, देवा शपथ. वाड्यात जखमी. चल चल, बाहेर चल, इथं नको. पंत उठले. भ्रमिष्ठासारखे ते दप्तराच्या बाहेर जात होते. उपरणे पडल्याचे भान नव्हते. मासाहेब मुतपाकखान्यात शिदा सांगत होत्या. पंतांचा निरोप येताच त्या म्हालात आल्या. काय पंत? तरी सांगत होतो मासाहेब, गेल्या काही दिवसातली राजांची लक्षणं ठीक दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना शिवापूरचा तळ हवायचा होता. वाडा मोकळा हवा होता ना. पंत, नीट काही सांगाल की नाही? नीट घडलं तर नीट सांगणार. पंत बोटांशी चाळा करीत म्हणाले, महासाहेब, राजांचा पराक्रम ऐका. राजांनी रोहिडेश्वर घेतला. रोहिडेश्वर? शंका येऊन महासाहेबांनी विचारले, तब्येत ठीक आहे ना? होती महासाहेब. आता राहील की नाही ते माहिती नाही. राजांच्या रोहिडेश्वराच्या खेपा, दादाजी नरसप्रभूची वाढती संगत, मावळ्यांची जमवणी, साऱ्यांचा अर्थ आता कळला. कोणी सांगितलं? खोटं असेल. खोटं? महासाहेब, शिवापूरचा वाडा जखमींनी भरला आहे. आणि राजे? देवाची कृपा, राजे सुखरूप आहेत. जिजाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या हसून म्हणाल्या, पण हे घडलं कसं? महासाहेब, 1200 स्वरानिशी राजे रोहिडेश्वरच चालून गेले. किल्लेदाराला कैद केलं. गडावर आज आदिलशाही निशाण नाही. शिवबा आला की सारं कळेल. आता कळून तरी काय फायदा? जे घडायला नको होतं ते घडलं गेलं. राजे केव्हा येणार आहेत? शिवापूर सोडायच्या तयारीत होते अशी वर्दी आहे. महासाहेब, उभं राहत नाही, जरा बाहेर जाऊन बसतो. दादोजी बाहेर गेले.
जिजाऊंना शिवबाच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते, पण त्याचबरोबर कसली तरी हुरहुर वाटत होती. जिजाबाई मुतपाकखान्यात गेल्या. सईबाई बदाम खात होत्या. मासाहेबांना पाहताच त्या उभ्या राहिल्या. मनोहारी शेजारी उभी होती. मासाहेब म्हणाल्या, सई, लवकर चांगले कपडे कर, आरती तयार ठेव. कुणाला ओवाळायचं आहे? मला ओवाळ आता. शहाणे, तुझा नवरा पराक्रम करून घरी येतोय, त्याला ओवाळ. राजांनी रोहिडेश्वर काबीज केलाय. सईबाई सणासुदीचे कपडे घालून तयार झाल्या. मनोहारी सईबाईच्या अंगावर एक एक दागिना चढवित होती. सईबाईंनी विचारले, मनोहारी, तू ह्यांना पाहिलंस? आत्ता ग बया, अहो, राजांनी मला पाहिलं नसतं तर हे पाय कशाला दिसलं असतं. नशीब तुझं, घरात असून आम्हाला दर्शन घडत नाही. आता येतीलच की. इकडून यायचं आणि तिकडे जायचं. आता राजे आले की सोडूच नका. नवरा मुठीत ठेवावा म्हणत्यात. सईबाई हसल्या. राजांना मुठीत ठेवण्याच्या कल्पनेने त्यांना हसू आले. त्या म्हणाल्या, ठेवलं असता ग, पण काय, मोठंच लहान आहे बघ. सईबाई खळखळून हसल्या. खितळत काय बसलात? जिजाबाईंचा आवाज आला. दोघी उठून उभ्या राहिल्या. सईबाई म्हणाल्या, आमची तयारी झाली. हो, ते दिसतच आहे, पण आरतीकडे कुणी पाहायचं? दोघी जीभ चावून बाहेर पडून गेल्या. राजांचा रोहिडेश्वराचा पराक्रम सगळ्या वाड्यात पसरला होता. जिकडे तिकडे कुजबूज चालू होती. घोड्यांचा टापांचा आवाज येऊ लागला आणि जो तो हातातली कामे टाकून धावू लागला. अशोकपथक वाड्यासमोर येऊन थांबले. घोड्यांच्या टापांनी राजवाड्याबाहेरचे मैदान भरून गेले. राजे पाय उतार झाले. वाड्याच्या दाराशी सुवासिनींनी राजांच्या पायावर पाणी घातले. दहीभात वळून टाकला. राजांनी पाय उचलला. तोच पिवळे जरी वस्त्र नेसून येणाऱ्या सईबाई नजरेत आल्या. पुन्हा पाऊल मागे घेतले. सईबाई आल्या. त्यांनी राजांच्या मस्तकी टिळा लावण्यासाठी हात उंचावला. राजांनी मान वाकवली. घामाने भरलेले कपाळ, धारधार नाक, कानात हेलकवणारे घेणारी कर्णकुंडले, क्षणात केवढे मोहक दर्शन घडले. सईबाई लाजल्या. राजांची नजर सईबाईंना निरखीत होती. सईबाईंनी गडबडीने विडा हाती दिला आणि ओवाळले. विडा तपकात ठेवताना राजांच्या ओठांवर हसू होते. राजे आत आले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते पाया पडले. मासाहेब म्हणाल्या, औक्षवंत व्हा, विजयी व्हा. राजांचे लक्ष मासाहेबांच्या शेजारी उभ्या असलेल्या मनोहारीकडे गेले. राजे थांबले. जिजाबाईंनी विचारले, का थांबलात राजे? मनोहारीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, राजे, एवढ्यात विसरलात? नाचणीला पाटलांनी तुमच्यासमोर आठवलं. ही मनोहारी ना? हो, चांगली मुलगी आहे. तुम्ही भेटला नसतात तर काय झालं असतं मुलीचं, कोणास ठाऊक. राजे सदरेत आले. सदरेत तानाजी, दादाजी, नरसप्रभू उभे होते. पेशव्यांना विचारले, दादूजी कुठं आहेत? दप्तरी. राजांनी दादूजींच्याकडे पाहिले. दादाजी राजांच्या मागून चालू लागले. ते दप्तरी जातात दादूजी उठून उभे राहिले. दप्तरी दादूजी एकटेच होते. राजांनी दादूजींना नमस्कार केला. दादूजी राजांच्याकडे पाहत होते. राजे, हे करायचं होतं तर आधीच का सांगितलं नाही? राजे काहीच बोलले नाही. आम्ही विश्वासातले वाटलो नाही. गैरसमज होते दादूजी. चांगला समज झाला आहे. भावनेच्या भरात एक गोष्ट करून गेलात. परिणाम माहीत आहे. ते आनंदानं सहन करू. राजे सहजपणे बोलून गेले. हां, बोलणं फार सोपं. आज रोहिडेश्वर काबीज केलात. आदिलशाहीचं गड घेतलात. बादशाहीत राहून बादशाहीशी वैर पत्करलं. कुठली बादशाही दादूजी? कुणाची? राजे उफाळले. जिथं धर्म सुरक्षित नाही, दैवत सुरक्षित नाही, नोकरीही स्थिर नाही. कुठली नोकरी? आपण सांगितलं नाही म्हणून आम्हाला कळायचं राहिलं थोडंच. शहाजीराजांच्यावर त्याचबरोबर तुमच्यावरही ठपका ठेवून थोरल्या महाराजांची दरबारी चौकशी झाली. ती कशासाठी? तो गैरसमजाचा प्रकार होता. गैरसमज? शाही गैरसमजाचे परिणाम आम्ही जाणतो. मोरार जगदेव हाल करून मारले गेले. अशाच गैरसमजातून आमच्या आजोबांचे, लखुजी जाधवरावांचे, मानाच्या सरदारांचे भरदरबारी तुकडे उडवले गेले. असले गैरसमज फार दिवस सहन व्हायचे नाहीत आम्हाला. मग तुमच्या प्रकरण थांबतील? श्रींच्या मनात असेल तर जरूर थांबतील. दादाजी नरसप्रभूकडे पाहत उफाळले. आणि तुला तरी अक्कल हवी होती. अरे, जेद्यांच्या कारभारी तू, शाही दरबाराचा वतनदार,
रोईड खोऱ्यात देशपांडे या पोरखेळात सामील झालास? राजे शांतपणे म्हणाले, पंत, हा पोरखेळ नाही. राजे, तुमचं वय लहान आहे. फार पावसाळे या पिकल्या केसांनी पाहिलेत. निदान राजकारणात तरी मला शिकवू नका. थोरल्या महाराजांनी असाच बंडावा केला होता. 6,000 फौज होती. सारा मावळ महाराजांच्या मागे उभा होता. काय झालं त्या बंडाव्याचं? धुळेला मिळालं ते स्वप्न, जिथं त्यांची ही स्थिती. एक अपयश हे कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असते. राजे, मला फार बोलता येत नाही, पण मी सांगतो, जे ध्यानी ठेवा. पुढं हे शब्द आठवतील. तुम्ही जो डाव टाकीत आहात तो कदाचित. राजे ओरडले, थांबा पंत. दैव कुणाला चुकलं नाही. आमच्या कार्याला आशीर्वाद देता येत नसेल तर देऊ नका, पण आज देवाचं राज्य उभं करीत असता शाप तरी नका देऊ. येतो आम्ही. आणि भावनाविवश झालेले राजे दप्तरातून बाहेर निघून गेले. सारा मावळांचे जेवण खाऊन होऊन हातावर पाणी पडायला संध्याकाळ झाली. जिजाऊंच्या महालात राजे बराच वेळ बसले होते. जिजाऊ म्हणाल्या, दादोजींनी हे मनाला फार लावून घेतलं आहे. राजे, आता थोडे दिवस सबुरीनं घ्या. महासाहेब, तसं करता येईल असं वाटत नाही. कारण एक गट घेतला आणि अनेक गट घेतले काय? आता जाणून बुजून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. दुसरे गट सावध व्हायच्या आत सत्ता बळकट करायला हवी. आणि विजापूरकर चाल करून आले तर त्याचाही आम्ही विचार करून ठेवला आहे. मंद गतीने शहांच्या विरुद्ध आहे. कागदी घोडे नाचवून हवा तेवढा वेळ काढता येईल. जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या, तुम्ही काय करावं हे जाणता. लक्षात ठेवा एवढंच. आम्हाला दुसरा आधार नाही. जे काही कराल ते पूर्ण विचारानं आणि श्रद्धेने करा. राजे उठत म्हणाले, महासाहेब, येतो आम्ही. पहाटे परत गडावर जायचं आहे. सारा बंदोबस्त पुरा व्हायचा आहे. थांबा, जिजाबाई म्हणाल्या. त्यांनी आपली संदूक उघडली. एक थैली राजांच्या हाती देत त्या म्हणाल्या, हे 1000 खून आहेत. माझी स्वतःची ठेवून तरी काय उगवतात. तुम्हाला हे उपयोगी पडते. राजांना अश्रू आवरणे कठीण गेले. ते म्हणाले, महासाहेब, हे 1000 खून नाहीत. याची किंमत होणार नाही. स्वराज्यावरचं कोणतंही संकट टाळायला ही दौलत समर्थ आहे. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले. राजांच्या पाठीवरून मायेचा हात फिरला आणि राजे आपल्या महाली गेले. सकाळी राजे स्नान करून महाली आले. सईबाई उभ्या होत्या. पलंगावर कपडे काढून ठेवले होते. जिरटोप, तलवार, बिचवा देखील व्यवस्थित ठेवला होता. सुखाचे दिवस आले म्हणायचे, राजे म्हणाले. तर जसे काही आत्तापर्यंत हालच होते. पुरुषांची दुःख तुम्हाला कशी कळणार? केवढाही पराक्रम करून पुरुष असो, त्याला हवे ते कपडे आणि हत्यार वेळेवर मिळणं कठीण. मग सेवकांवर रागवायचं, आरडाओरड व्हायची आणि जेव्हा तयार व्हायचं तेव्हा सारे रचलेले बेत त्या संतापानं विरघळून जायचे. हे ठरलेलं. राजांनी कपडे केले. सईबाईंनी एक एक हत्यार दिले. शेवटी टोप दिला. राजे म्हणाले, आज शिरस्त्राण असतं बरं झालं असतं. आता कुठली लढाई? छे, आता लढाई कुठली? आता माघार. दादोजींना भेटण्यासाठी आम्ही निघालो आहोत ना. पंत काही रागावले नाहीत. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? आपण मासाहेबांच्या महालातून आलात आणि दादोजी मासाहेबांच्या बरोबर बोलताना बाहेरून ऐकलं. काय म्हणत होते? दादोजी म्हणत होते, हे कुणीतरी करायला हवं. ती वेळच आली होती. राजे करतात याची भीती वाटते. नकळत सईबाई दादोजींची नक्कल करीत होत्या. राजे हसले, म्हणाले, राणीसाहेब, आम्ही स्वराज्याची स्थापना केलीच आहे. आता आम्हाला जासूदही ठेवावे लागणारच. वाड्यातल्या बातम्या काढायला, आपली नेमणूक करायला काहीच हरकत नाही. एवढ्या विश्वासाचा आणि काळजीचा जासूद कुठे मिळणार? सईबाई लाजल्या आणि राजे दादोजींच्याकडे हसत गेले. त्यांची भीती थोडी कमी झाली होती. राजे पंतांच्या पाया पडले. पंत काही बोलले नाही. राजे म्हणाले, पंत, आम्ही रोहिडेश्वराला जाऊन येतो. ठीक, बरोबर पेशवे, डबीर, अमात्य न्यावे म्हणतो. राजे, तुम्ही नेऊ शकता. आपल्याच जहागिरीसाठी महाराजांनी ते दिले आहेत. येतो आम्ही, म्हणत राजे वळले. तोच पंतांनी हाक मारली, राजे. राजे थांबले. मागून शब्द आले, राजे, गड नौका नुकताच घेतलेला. घातपात होण्याचा संभव असतो. सावधगिरीने राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 स्वार तातडीने रवाना झाले.
जिजाबाईंनी विचारले. एवढ्या तातडीनं स्वार कुठं गेले? बंगरूळला. कारण? महासाहेब, इथं जे घडतं ते थोपवू शकतो नसलो तरी थोरल्या महाराजांना जे घडलं ते कळवणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं आहे. राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होती. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. 12 मावळातले मावळे येत. मावळाच्या नावनिशीवर याद्या होत. 3000पर्यंत मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते सिंचित बसले असत. एके दिवशी पंत राजांना म्हणाले, राजे, हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत? त्या कामी निष्ठा लागते, तेवढी त्यांच्याजवळ आहे. फार दिवस पुरायची नाही ती. राजे, सैन्य नुसतं निष्ठेवर लढत नसतं, त्याला पोटही असतं. पंत, मला आपला रोग कळला. आपण चिंता करू नका. पैशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही. संतापू नका राजे. त्याऐवजी थोडा विचार करा. गडाची बांधणी, मावळ्यांचे पगार, हे सारं 36 गावच्या पोटमोक्षावर चालेल कसं? ज्यानं बुद्धी दिली तो चालवायला समर्थ आहे. पांगळा सुद्धा पायाविना चालण्याची त्याची शक्ती आहे. हा विश्वास तुकाराम महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे. राजांनी अवसानाने उत्तर दिले खरे, पण पंतांच्या सांगितण्यातही सत्यता त्यांना जाणवत होती. पैशांशिवाय हे चालणार कसे? किती उपासन करील मावळे राजांच्या कामी गुंतणार? राजांना काही सुचत नव्हते. ते बेचैन झाले. जिजाबाईंच्या लक्षात ही बेचैनी येत होती. त्यांनी राजाला विचारले, राजे, रोहिडेश्वर बांधला जात आहे, सारी कामं होत आहे, मग तुम्ही उदास का? कसलं संकट आहे? छे, तसं नाही मासे. ही सारी रपेट होत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. शोभा, आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरु यांच्यापासून काहीही लपवून ठेवता येत नाही, ठेवूही नाही. राजांनी निश्वास सोडला. पंतांचे बोलणे सांगितले. जिजाबाई म्हणाल्या, सध्या तर चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं? माणसं 2 स्वभावाची असतात. काही मागच्या पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागी हुडकण्यात त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसाचं जीवन स्थिर राहतं, पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसऱ्या मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामाचा विचार त्यांना नसतो. स्वारींचंच बघा ना, झेपावणं हे त्यांच्या स्वभावात नाही. परिणाम ते जाणत नाही. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आला आहे. पण हे वेडं धाडस ठरलं तर कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला. मोगलाई आदिलशाहीला एकट्याने तोंड दिलं. बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं. ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली. लोकांनी वाळीत टाकलं त्यांना. ते पराजित होते. मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं? भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही, हे लक्षात ठेवा. महासाहेब, राजे, देवाधर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभू. ते पार करण्याची ताकद त्यांची आहे, त्याची शंका घेऊ नका. राजे, मनात आणाल ते राज्य उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देवाला देव तशी मनात निष्ठा, हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. जिजाबाईंच्या बोलण्याचे राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झाडून टाकून ते मोकळे झाले. राजांचे लक्ष वळले तोरण्यावर. आकाशाला भिडलेला, चढायला कठीण पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफील. राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली आणि गाफील गड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला. तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आग्नेयेस दुर्जादेवीचा डोंगर ताब्यात घेतला. दोन्ही गडांच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते. हिंमत बांधून राजांनी गडाचे काम सुरू केले. घरचे गुपित गावाला पसरायला वेळ लागत नाही. मग सह्याद्रीच्या गोडपणे फडकवणारी स्वराज्याची त्वाही कशी दडून राहील? राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांदल देशमुखांसारख्या देशमुखांनी या बंडावाची आगळीक शिरवळला चावून सुवनमंगळ किल्ल्याच्या ठाणेदार अमीनला दिले. अमीनाचे डोळे उफाळले. त्याने तातडीने विजापूरला शिवाजीच्या बंडावाचे वृत्त कळविले. बाबाजी नरसप्रभू गुप्ते राजांना मिळाल्याबद्दलची तक्रार केली.
सरकारी चक्रे जशी फिरत होती तशी तोरणा गडावर चुनाखानीची चक्रे मंद गतीने राबत होती. तटाचे काम चालले होते. हाती लागलेल्या गडाच्या तटपुंज खजिन्यावर आणि धन्नासाठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे? खजिना झरझर संपत होता. राजे विचारात पडले होते. काही मार्ग सुचत नव्हता. पुण्यात ते संचित बसून होते. महासाहेबांना ते म्हणाले, महासाहेब, गडाचं काम थांबवावं लागणार. महासाहेब काही बोलल्या नाही. राजे म्हणाले, काय करावं सुचत नाही. जे होईल ते खरं, त्याला इलाज नाही. महासाहेब अस्वस्थ झाले. एवढ्या पैसे हौसेने मांडलेला डाव मध्येच बंड ठेवावा लागणार हे त्यांना पाहत नव्हते. न राहून त्या म्हणाल्या, राजे, दागिने भांडी काढलीत तर? जर जमत असतं तर तेही करण्यात आम्ही कुचराई केली नसती. पण तोडण्यासारखा अव्वल गड बळकट करायला तेवढं आर्थिक बळ हवं. देवी डोंगराच्या 3 माच्या बांधायला तर हव्यात, तरच त्याला शोभा बळकटी येईल. आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू. जड पावलांनी राजे उठले आणि शयनगृहाकडे गेले. रात्रभर राजे तळमळत होते. पहाटेला त्यांना जागे करण्यात आले. तानाजी आल्याची वरती आली. एवढ्यात भल्या पहाटे तानाजी राजे तसेच बाहेर गेले. तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थकवा मुळीच नव्हता. राजांनी अधीर होऊन विचारले, तानाजी, तातडीनं बरं? तानाजी राजांच्या कानाजवळ खुजवला. राजांचा चेहरा क्षणात उजळून निघाला. ते म्हणाले, देवाची कृपा. थांब तानाजी, महासाहेबांना सांगून येतो. त्या काळजीत असतील. महासाहेब उठल्या होत्या. एकनाथी भावार्थ रामायण वाचित होत्या. राजे महालाच्या दाराशी थांबले. आतले दृश्य पाहून ते मुक्त झाले. महासाहेबांच्या उजव्या हाती समय ठेवत होते. समयची काळजी हळूवार हातांनी सईबाई झाडीत होत्या. जिजाबाईंची नजर हाती धरलेल्या पोथीच्या पानावरून फिरत होती. शब्द उमटत होते. अवताराचे सामर्थ्यपण प्रपंच परमार्थी सावधान. उभयत्ता दिसो नेदी न्यून, ते चिन्ह अवधारी. तोडी नवग्रहांची बेडी, सोडवी देवांची बंडवाडी. उभवी रामराज्याची गुढी, आज्ञा धडपुडी तीही लोकी. सांडी समाधीची भ्रांती, धनुष्यबाण घेऊनी हाती. रामनामाची ख्याती, त्रिजगती उद्धरी. अध्याय संपला. जिजाबाईंनी पोथी मस्तकी लावली आणि सईबाईंना म्हणाल्या, कशाला एवढा भल्या पहाटे उठतेस? राजांनी हाक मारली. महासाहेब. कोण? शिवबा? म्हणत उठत असताना त्या म्हणत होत्या, शिवबा, रात्रभर झोप आली नाही बघ. राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खिळली. आश्चर्यानं त्या म्हणाल्या, नेहमी कसला हसत असतोस? मनात काय आहे ते काही कळत नाही. राजे जिजाबाईंच्या जवळ गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत म्हणाले, तोंडात तीळ भिजेल का? सईबाई म्हणाल्या, नाही भिजायचा, मी जाते. आणि एवढे बोलून त्या निघून गेल्या. महासाहेब म्हणाल्या, उगीच चढवतेस तिला. ते जाऊ द्या महासाहेब, आनंदाची बातमी आहे. काय? आता मांडलेला पसारा आवरल्याखेरीज काही करू नको. तो चुटकीस कशी आवरला जाईल. ते कसं? महासाहेब, तुम्ही म्हणालात तेच खरं. मनात हिंमत असली तर देवाऱ्यात देव पकडायला वेळ लागत नाही. हलक्या आवाजात राजे म्हणाले, तानाजी बातमी घेऊन आला आहे. काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं. विपुल साठा आहे धनाचा. मोराचे हंडे आहेत. लाज राखली देवाना. राजे तानाजीकडे गेले. तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला, नको राजे, जोखमीचं काम, तुम्ही चला. तसं काही तुमच्या मनात असतं तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असतात तुम्ही? शिदबंदी घे आणि खजिना घेऊन इकडे ये. माझी तिथं काही गरज नाही. राजे स्नान करून महालात आले, पण सईबाई कुठेच दिसत नव्हत्या. तेवढ्यात मनोहरी दूध घेऊन आली. राजांनी विचारले, राणीसाहेब कुठं आहेत? मुतपाकखान्यात आहेत. त्यांना पाठवून दे. राजे पलंगावर बसून होते. सईबाई आत आल्या. त्यांच्या डोळ्यांचा कडा तांबूस दिसत होता. त्यांनी विचारले, काय? दिसला नाही म्हणून हाक मारली. सईबाई म्हणाल्या, जा. म्हणून घेण्यापेक्षा महालाबाहेरच राहिलेलं बरं. राग गेलेला दिसत नाही. म्हणत राजे उठले. राजे उठलेले पाहतच सईबाई पाठ फिरवून उभ्या राहिल्या. राजे आर्दवाने म्हणाले, ऐकावा तरी. उगीच काही सांगू नका. तीळ भिजत नाही तोंडात. आता जे काही सांगणार आहेत ते 4 चौकात सांगायला मुळीच हरकत नाही. आम्ही घेतलेले किल्ले, तोरणा, दुर्धादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहोत.
आदिलशाहीपुढं आम्ही शरणागत जाणार आहोत. काय म्हणत सईबाई वळल्या. चेहरा भीतीने व्यग्र झालेला, डोळे भरले. उजवा हात हलवीत त्या थरथरत त्या ओठांनी नाही नाही म्हणत होत्या, पण शब्द फुटत नव्हते. राजांना बोलण्याचा पश्चाताप झाला. त्यांनी चटकन सईबाईंच्या जवळ घेतले. त्यांचा चेहरा हातात घेत ते म्हणाले, खोडी थट्टा केलीही कळत नाही. आम्ही कधी शरणागत जाऊ? राजांनी सईबाईकडे चे डोळे पुसले. खाली पाहत सईबाईंनी नाक ओढले आणि त्या एकदम हसल्या. सई, इकडे बघ. सईबाईंनी नजर वर केली. राजांच्या गालावर कोवळी दाढी शोभत होती. पातळ ओठांवर तेच हास्य दिसत होते. नजरेला नजर देत राजे म्हणाले, तोरण्यावर खजिना सापडला. सई, मोरांचे हांडे सापडले. सई, गडाचं काम आता बघता बघता पुरं होऊन जाईल. खरं? हो. मग मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते तर काय बिघडलं असतं? असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची? कालच आम्ही तुझी जासूद म्हणून नेमणूक करून दिली. असला अधीरेपणा जासूदाला काय कामाचा? राजांच्या विस्फारित नेत्रांकडे पाहताच सईबाई मोठ्याने हसल्या. राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. ते म्हणाले, सई, हे तुझं खळखळून हसणं मला फार आवडतं. सोडा भाऊ, कोणी आलं तर? काय बिशाद आहे कुणाची? राजे राणीसाहेब आपल्या महाली आहेत हे त्या मनोहरीला माहीत असता महाली कोण येतो? राजांच्या पासून दूर जात सईबाई म्हणाल्या, मक्का सोडलं तर? राजांना सईबाई बोलल्याचा अर्थ कळेपर्यंत सईबाई महालाबाहेर गेल्याही होत्या. बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांनी सोने नाण्यांनी मोजदाद झाली. दादूजींना जेव्हा ते समजले तेव्हा ते राजांना म्हणाले, बरं झालं, अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं दिलं आहे तो खर्च करायला तुम्ही मुक्त्यार आहात, पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादूजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवगडाच्या सुभेमाळ्याचीच काम रूप घेऊ लागले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडावर त्यांच्या खेपा होत होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी व त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आले होते. सदऱ्यावर बाबाजी, दादाजी व दादूजी अधोवधन बसले होते. राजे तिघांना आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या, बाबाजी घाबरून गेले आहेत, त्यांना काहीच सुचत नाही. एवढं घाबरण्यासारखं काय आहे? एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं? राजे म्हणाले. दादूजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले. ते म्हणाले, राजे, साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाही. वाचा तो खलिता, म्हणजे आम्हाला काळजीत का पडलो ते समजेल. राजांनी खलिता उघडला. नजर फिरू लागली. दादूजी म्हणाले, मोठ्यानं वाचा ना. मासाहेबांनाही मजकूर कळेल. ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले. वजार तमाज शिवाजीराजे फर्जंद शहाजीराजे याने शहाची बेईमानी करून तुझे खोरियात रोडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावे याने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशवी किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ला शिरला. हे न जालियास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हक्कानू चालणार नाही हे मनमानी समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपले आणि ते बाबाजींना म्हणाले, बाबाजी, एकंदरीत तुमची धडगत दिसत नाही. गर्दन मारली जाणार असं दिसतं. बाबाजी म्हणाले, राजे, शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते? उद्या घरादारांवर गाढवाचे नांगर. बाबाजी, जसा दादाजी तसा मी. गाढवाचे नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत, त्यात आम्ही अंतर असणार नाही. बाबाजी म्हणाले, मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं काळजी वाटतील ती तुमची. तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात आहे, त्यावर आमची निष्ठा आहे. राजे, तुमची निष्ठा काय कामाची? आदिलशाहीची टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे? नुसतं मिरसून फुटू लागलंय तुम्हाला. ही केस राजकारणात पाडले झाले. आमचं वय फार वेळा ऐकतोय हे.
बाबाजी, श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा कृष्णाचं वय काय होतं? राम यज्ञरक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राजे ह्या देवादिकांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला कोण सामान्य मानव? सामान्य समजणं ही चूक आहे. देवाचं राज्य उभं करायला आपण ठाकलो त्या राज्यात देवाचंच अनुकरण केलं पाहिजे. दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांना हातून हे कार्य कसं घडेल? बाबाजी म्हणाले, राजे मी काय करू? राजे म्हणाले, मी कोण सांगणार? तुमच्यावर का सक्ती आहे? ते पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले, माफी? जीवासाठी? राजे, हेही मावळचंच हाड आहे. तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या. दादाजी अभिमानाने आपल्या वडिलांकडे पाहत होते. दादोजींना निश्वास सोडला. ते म्हणाले, हे असं होणार हे माहीतच होतं. बाबाजी, मला वाटलं तू राजांना सांगशील सारं शिकवलेलं वाया गेलं. पंत असं कसं म्हणता? राजांचं खोटं काय आहे? राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारे म्हणतात. करतील, त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला, तो काय अवकाशातून पडला? बस कर बाबा. एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं. त्यात तुझी भर घालू नको, दादोजी म्हणाले. दादोजी, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबाराला थैली रवाना केली आहे. काय म्हणून केलेत? घाबरून दादोजींनी विचारले. दादोजी, आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय? इथले गड गाफील आहेत. मुलखांचा अंधाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागीरीला दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलखाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमानी होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलं आहे. तेवढ्यात वर बादशाह समाधान मानून घेईल. कुठवर? दादोजी म्हणाले. जमेल तिथवर, राजे म्हणाले. आणि महाराज साहेबांना कळलं तरी? ते कळायचं राहिले थोडंच, तुम्हीच ते कळवलं ना. आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही. एवढी महत्त्वाची बाब आबासाहेबांच्या मनात विकल्प आला असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा असाच आम्ही घेतो. तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा करतो. दादोजी म्हणाले. कसला अर्थ? आपल्या कारवाईमुळं, शाही फरमानामुळं राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनाला ग्रासते. ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरूला सुखरूप आहेत. विजापुरात ते नाहीत ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत असलेल्या दादोजींनी विचारले. पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं? का? आता आम्ही थोडंच गप्प बसणार. केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही. बाबाजींना हा भीती वाटत नाही. वाटत असली तर हे घर कुणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील. तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखीन एक वडीलधारं माणूस मिळालं याचं आम्हाला आनंद आहे.